मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया अश्विनला म्हणते, आपल्यावर नाही रे अश्विन, आपल्यावर नाही, कारण तिला ना फक्त माझ्यावर लक्ष ठेवायचं होतं, कारण तिच्या मनात माझ्याविषयी इतकं विष भरलंय ना की मी कुठे चुकतीये का हेच तिला बघायचं होतं, म्हणजे ती मोठी ठरेल ना म्हणून. त्यावेळी आता अश्विन लगेचच रागात सायलीकडे पाहतो. मग आता प्रताप म्हणतो, अगं पण त्यासाठी घरामध्ये असा कॅमेरा लपून ठेवायची काय गरज होती तिला, इतक्या खालच्या थराला जायचं असं म्हणून आता प्रताप देखील सायलीला खूप बोलतो. तेव्हा आता लगेचच पूर्ण आजी सुद्धा म्हणतात की मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या घरात आपल्यावरच पाळत ठेवली जातीये. मग आता कल्पना म्हणते, पूर्ण आई पण मला माहिती आहे ना, कारण ज्या घरामध्ये ही मुलगी राहते ना त्या घरामध्ये तर काहीही अगदी शक्यच आहे आणि आपण हिला सून म्हणून स्वीकारावं ना, त्यामुळे हिची ही धडपड सुरू आहे, बाकी काहीच नाही. कारण तन्वी कशी खोटी आहे ही कशी खरी आहे हेच हिला सर्वांना आता दाखवून द्यायचं. लगेचच अर्जुन सायलीकडे पाहू लागतो, कारण सर्वजण तिच्यावर एवढे आरोप करतायत हे अर्जुनला सहन होत नाही. त्यानंतर प्रिया आता जणू बोट वगैरे करून अशी धमकीच देते की सायली तुझी तू पायरी ओळखायला शिक आता, अगं सुभेदारांची सून होण्याची ना तुझी लायकीच नाहीये. अर्जुन जोरातच ओरडतो की बस झाला आता तन्वी, माझ्या बायकोने जर कॅमेरा ऑन करून तुमच्या रूम मध्ये मोबाईल लपवला असेल तर तिची ही चूक झाली, पण त्यासाठी किती तमाशे करशील ग तू आता. त्यावेळी आता प्रिया विचारते, एक मिनिट, जर कॅमेरा लपवला असेल तर मग म्हणजे असं कसं म्हणू शकतोस तू? अरे अर्जुन, तुला असं म्हणायचंय का की मी खोटं बोलतीये? अरे आता विचार तुझ्या बायकोला, खरंच विचार ना, आता तिच्या तोंडूनच तू ऐक. त्यावेळी आता सायली बिचारी खाली मान घालून उभी राहते. त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात, हा सगळा काय प्रकार आहे ना हे आम्हाला आता तिच्या तोंडूनच ऐकायचंय. असं म्हणून पूर्ण आजी विचारतात, तू हा फोन खरंच सायली तन्वीच्या खोलीमध्ये लपवला होतास का? तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, हो मी लपवला होता. असं म्हटल्याबरोबरच सर्वजण रागात तिच्याकडे पाहतात. मग त्यानंतर आता लगेचच प्रिया म्हणते की आता बोल ना. अरे अर्जुन, माझ्याकडून जर एवढीशी चूक झाली ना तरीही तू लगेचच तिची बाजू मांडण्यासाठी माझ्याकडे येतोस आणि खूप तमाशे सुद्धा घालतोस. आता काय करायचं आम्ही? तेव्हा लगेचच प्रताप विचारतो, अगं पण तू हे का केलंस? इतका मूर्खपणा करताना तुझ्या डोक्यात नक्की विचार तरी काय सुरू होता? अगं बोल ना, आता का दातखिळी बसली? असंही कल्पना विचारते. अगोदर नीचपणा करायचा तर करायचा आणि मग नंतर मान खाली घालून गप्प बसायचं, हे असं अजिबातच चालणार नाही हा. असं म्हणून कल्पना खूपच भडकते. तेव्हा सायली आता म्हणते, आई, पूर्ण आजी आणि बाबा, मला माफ करा, माझी चूक झालीये, पण मला माहितीये तुम्हा सर्वांचा प्रियावर खूप जीव आहे आणि ती या घरची सून आहे ना, ते सुद्धा मी अगदी मान्य केलंय. पण आई, खरंच तिच्या वागण्यामध्ये ना खरेपणा नाहीये. अहो, ती तुम्हालाही फसवतीये आणि आम्हाला सुद्धा, आणि या गोष्टीचे माझ्या हातात काही पुरावे यावे आणि म्हणूनच तो फोन मी तिथे ठेवला. मग आता कल्पना रागातच म्हणते, गप्पा बस आता ना मला अजिबात हे ऐकवतही नाहीये, शी. असं म्हणून कल्पना चिडते. तेव्हा प्रिया आता खूपच वैतागते आणि विचारते, काय ग, मी पूर्ण आजी, आई आणि मामाला फसवतीये हे कसं तू म्हणू शकतेस? तू स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवायला निघालीस. तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो, कारण तुला या घरात जो मान मिळतो, जे प्रेम मिळतं ते हिला मिळत नाही आणि हाच नेमका तिचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा अर्जुन आता खूपच भडकतो आणि अश्विनवर चिडतो. तेव्हा आता रागातच तो म्हणतो की तुझी बायको खोटेपणा करून मान मिळवतीये ना, आणि हाच आमचा नेमका प्रॉब्लेम आहे. तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, आला लगेच बायकोची बाजू घ्यायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, आज माझ्या बायकोला एकही पुरावा मिळाला नाही, चुकीच्या पद्धतीने तो मिळवण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी आम्हाला एक जरी पुरावा मिळाला ना की ही तन्वी किती फ्रॉड मुलगी आहे, त्या दिवशी ना तुम्ही सगळे गप्प बसाल, असं अर्जुन स्पष्टपणे सर्वांना सांगतो. तर अर्जुनचं बोलणं ऐकून प्रियाला प्रचंड राग. प्रताप म्हणतो, अर्जुन, तन्वी सुभेदारांची सून आहे हे लक्षात ठेव. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हे तिने लक्षात ठेवण्याची गरज आहे डॅड, म्हणजे घरात रोज रोज नवीन अजिबात नाटकं सुद्धा होणार नाही. तेव्हा प्रिया लगेच रडण्याची नाटकं करत म्हणते, पूर्ण आजी, तू बघतीयस ना ग, ही चूक सायलीने केली तरीही मलाच ऐकून घ्यावं लागतंय आणि फ्रॉड तर मीच ठरले ना ग. मग आता प्रिया रडण्याचं नाटक करत अश्विनला म्हणते, मी तुला म्हणाले होते ना अश्विन, जोपर्यंत हे अर्जुन आणि सायली आपल्या घरात आहेत ना तोपर्यंत हे आपल्याला अजिबात सुखाने जगू नाही देणार. तेव्हा आता अश्विन म्हणतो, ते तर दिसतच आहे, या दोघांना आता कधीपर्यंत सहन करावं लागणार आहे ना काय माहीत. तेव्हा अश्विनच्या बोलण्याचा अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर प्रिया म्हणते, अरे अश्विन, ते कुठेही जाणार नाहीयेत, ते ना इथेच असा ठिया मांडून बसणार आहेत. मग आता लगेचच प्रिया म्हणते, अश्विन, आपल्याला शांततेची गरज आहे ना.
मग अश्विन हो असं म्हणतो. त्यावेळी मग प्रिया म्हणते चल ना मग आपण दुसरीकडे राहायला जाऊयात अश्विन. तेव्हा प्रियाचं बोलणं ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर पूर्ण आजी लगेचच म्हणतात तन्वी बाळा, असा अजिबात मनात सुद्धा विचार आणायचा नाहीस तू. तेव्हा प्रिया रडण्याची नाटकं करत म्हणते पूर्ण आजी मी रोज इथे येईन, तुझी आणि त्याचबरोबर आईबाबांची सुद्धा काळजी घेईन, पण मला हे असले आरोप आहेत ना ते अजिबात नाही सहन होत ग. त्यानंतर आता प्रिया म्हणते अरे अश्विन हवं तर ना आपण रस्त्यावर राहू, मी खरंच सगळं काही चालून घेईल, पण मला आता हा अपमान नकोय असं म्हणून सायलीच्या हातावरती मोबाईल टेकवते. मग आता ती लगेचच रडत रडत म्हणते की अश्विन प्लीज चल ना. तेव्हा अश्विन लगेचच प्रियाचा हात पकडतो आणि जायला निघतो. तेव्हा आता प्रिया हळूहळू अश्विनचा हात पकडत त्याला घेऊन चाललेली असते. मग आता लगेचच तीच मनात विचार करते अरे तुमच्या काही जिभात चिटकल्या आहेत की काय, अरे कुणीतरी थांबवा ना, नाहीतर खरंच रस्त्यावर राहण्याची वेळ येईल माझ्यावर. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना माहीत असतं ही भामटीना नाटक करतीये. तेव्हा आता प्रिया पुढे पुढे चाललेली असते. तर कल्पना म्हणते थांब तन्वी, अगं दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा तू का भोगणार आहेस, जर घराबाहेर जायचंच असेल ना तर त्यांनी चूक केली आहे ना त्यांनीच जावं, असं सायली अर्जुनकडे पाहत कल्पना निर्णय घेते. आणि स्वतःच्या दिराचं व जावेचं चोरून रेकॉर्डिंग करणारी मुलगी मला या घरात नकोच आहे. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो 1 मिनिट मम्मा, हे सगळं काही रूम मध्ये मोबाईल लपवण्याबद्दल चाललंय ना. मग जेव्हा अस्मिताई स्वतः आमच्या बेडरूम मध्ये स्वतः माझं बोलणं ऐकत होती तेव्हा तू तिला घराबाहेर काढलं होतंस का, असा जाब अर्जुन विचारतो. की ती मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी वेगळे रूल्स आणि माझी बायको या घराची सून आहे म्हणून तिच्यासाठी वेगळे रूल्स. आणि ही तन्वी हिने आपल्या घरात काय नाही केलं ग, दागिने चोरले, त्याचबरोबर दाराबाहेर उभं राहून आमचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. आणि आता तसं पाहिलं ना तर लिस्ट ना खरंच खूप मोठी आहे. आणि मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतोय, परवा पाडव्याच्या दिवशी जो ब्लँकेटचा आणि अन्नाचा गोंधळ झाला होता ना त्या डब्यांचा, तो सगळा काही तन्वीनेच घातलाय. त्या दिवशी मी तिथे नव्हतो आणि तुम्ही सगळ्यांनी तो टॉपिकच बंद करून टाकला, का तर त्या दिवशी ते प्रूव्ह झालं होतं की तो ग्लास ना तन्वीनेच फोडला. मग सर्वांना आठवतं की कशा प्रकारे प्रिया त्या दिवशी खोटं बोलली. मग पुढे आता अर्जुन चांगलीच प्रियाची खरडपट्टी काढतो आणि म्हणतो चुगली करणं आणि दिवसभर घरात काय काय घडलंय याची नवऱ्याला चुगली करणं यामध्ये खूप फरक असतो अश्विन, समजलं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुन हे बघ तन्वी चुकली होती तेव्हा तिला या घरात यायचं नाही असंही सांगितलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो मग नंतर काय झालं, ती खोटं बोलल्यानंतर पुन्हा तू या घरामध्ये तिला येऊ दिलं बरोबर ना. हे नेव्हर एंडिंग आहे पूर्णाजी, त्यामुळे जाऊ देतच, कारण ही तन्वी आहे ना ती खोटं बोलायची कधी म्हणजे कधीच थांबणार नाही. आणि एक गोष्ट तुम्हीही कबूल करा, तन्वी आणि अस्मिताईने काहीही केलं तर तुम्ही त्यांना ना लगेच माफ करताय, पण माझ्या बायकोने एक जरी चूक केली असेल ना तरीही 6 महिने तुम्ही ना तेच बोलत बसता, पण माझ्या बायकोला या घरामध्ये कधी म्हणजे कधीच माफी मिळत नाही. त्यानंतर सायली आता लगेचच म्हणते की पूर्णाजी आई बाबा माझं खरंच चुकलं, मला माफ करा. आणि प्रिया आज दिवसभर खोलीमध्ये एकटीच असणार होती हे मला माहित होतं आणि म्हणून मी फोन ठेवला. तेव्हा प्रताप म्हणतो माफी आमची नाही तर तन्वीची माग, तिच्या समोर हात जोड आणि तिला सांग की ही असली चूक पुन्हा करणार नाही म्हणून. तेव्हा सायली आता लगेचच माफी मागायला जाणार असते. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही हा मिसेस सायली अजिबात नाही. आणि चूक जेव्हा झालेली असते ना तेव्हा एका चांगल्या मुलीवर आरोप केलेले असतात. मिसेस सायलीने आज जे काही केलं ना ते तन्वीचा खरा चेहरा तुम्हा सर्वांसमोर आणण्यासाठीच केलं असं अर्जुन म्हणतो. त्यानंतर आम्ही हे प्रयत्न करतच राहणार आहोत असं अर्जुन स्पष्टपणे सर्वांना म्हणतो. मिसेस सायलींना ज्यांच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे त्यांची माफी सायलीने मागितलीच आहे, म्हणून त्या तन्वीची माफी कधीही मिसेस सायली मागणार नाही असं स्पष्टपणे सांगतो. त्यानंतर कल्पना म्हणते जोपर्यंत ती मुलगी आहे ना घरात तोपर्यंत असंच चालणार. तेव्हा प्रताप म्हणतो पण कुणीतरी कल्पना पडती बाजू घ्यायलाच हवी ना, नाहीतर विस्कटून जाईल ग सगळं. पूर्ण आजी लगेचच देवाकडे प्रार्थना करतात, माझी मुलं माझी नातवंड ज्या दिवशी घरात नसतील, घर सोडून जातील, तो दिवस मला कधीही पाहायला मिळू नये एवढीच इच्छा माझी आहे. तेव्हा प्रताप लगेचच म्हणतो पूर्ण आई अगं तू शांत हो, आराम कर बरं, असं म्हणून तो तिला लगेचच रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर लगेचच विमल किचनमध्ये जाते. तर इकडे प्रिया आणि अश्विन बाहेरच उभे असतात. त्यानंतर आता
अश्विन म्हणतो की तन्वी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवून या घरात आलीस, परंतु तुझ्यावर ना या घरामध्ये खरंच खूप चुकीचे आरोप होत आहेत आणि हे मला नाही सहन होतं ग. तेव्हा नाटक करत आता प्रिया म्हणते, अश्विन प्लीज तू नको ना सॉरी म्हणू, अरे तू उलट एवढं दमून आलास, त्याच्यामुळे तुला इथे असं ताटकळत उभं राहायला लागलं. आज दिवसभर मेडिकल कॅम्प होता, खूप दमला असशील ना तू. जाऊ दे आता सगळं, तू आराम कर, फ्रेश होऊन घे आणि मग नंतर जेव. तर इकडे अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात. तेव्हा आता लगेचच अर्जुन डोक्याला हात लावतो आणि सायलीला विचारतो, हे काय करायला निघाला होतात तुम्ही मिसेस सायली? अहो तुमच्याकडनं केवढी मोठी चूक घडली हे तुम्हाला कळतंय का? तेव्हा सायली म्हणते, मला खरंच वाटलं अहो प्रियाच्या विरुद्ध काहीतरी पुरावा मिळेल आणि दिवसभर आज अश्विन भाऊजी अजिबातच घरात नसणार होते, म्हणून मला असं वाटलं की महिपतला निदान ती नक्की एक कॉल तरी करेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि ते कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही तुमचा फोन तिकडे जाऊन लपवला? तेव्हा सायली म्हणते, त्यात जर काही रेकॉर्डिंग झालं असतं तर आपल्याला ते कोर्टात दाखवता आलं असतं ना, आणि साक्षी विरोधात खूप मोठा तो पुरावा ठरला असता. तेव्हा अर्जुन म्हणतो, असे चोरून काढलेले व्हिडिओ कोर्टामध्ये अजिबातच ॲक्सेप्ट होत नाही, कारण आपल्याला कितीही मोठा पुरावा हाती लागला असताना तरीही कोर्टामध्ये याचा झिरो उपयोग झाला असता, झिरो. तेव्हा आता लगेच सायली म्हणते, या गोष्टी मला खरंच माहीत नव्हत्या. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, ज्या गोष्टी माहीत नाहीये त्या का करायला जाता मग तुम्ही? अहो तुमच्या मनात जेव्हा विचार आला होता की तो फोन तिकडे तन्वीच्या रूममध्ये लपवायचा आहे, तेव्हा एकदा तरी मला विचारायचं ना, म्हणजे कसं आहे ना, पुढचं सगळं काही अवॉइड करता आलं असतं. सायली म्हणते, मला ना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. अर्जुन विचारतो, एवढी मोठी रिस्क घेऊन सरप्राईज द्यायचं होतं का? अहो आपल्या घरचे अगोदरच तुमच्याबरोबर नीट वागत नाहीये, आता एवढं मोठं हे केल्यानंतर आता कोण तुमच्याशी नीट वागणार आहे सांगा ना. त्यानंतर अर्जुनला कॅफेमधून आता फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, हो मीच अरेंज केली होती कॅन्डल लाईट डिनर, आज आम्हाला येता येणार नाही, त्यामुळे तुम्ही ती कॅन्सल करा, असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि लगेचच म्हणतो की किती प्रेमाने सगळं काही मी अरेंज केलं होतं कॅन्डल लाईट डिनर, आता त्याचा काहीही उपयोग नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, नंतर कधीतरी आपण जाऊयात ना, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. हा अर्जुन म्हणतो, नाही मला अजिबातच भूक नाही आहे. तेव्हा असा कोणाचाही राग अन्नावर काढू नका प्लीज, आता जेवण करून घ्या, असं आता अर्जुनला सायली समजावते. पण अर्जुन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो म्हणतो, मला कोणाचं काही ऐकायचं नाही आणि जेवायचं सुद्धा नाही. तेव्हा आता सायली मनातच विचार करते, माझ्यामुळे आज यांना खरंच खूप डिस्टर्ब असल्यासारखं वाटतंय आणि माझ्यामुळेच आज हे सगळं काही कॅन्सल झालं, परंतु यांचा मूड ठीक करण्यासाठी मला ना काहीतरी असं छान करावंच लागेल आणि यांना सरप्राईज द्यावं लागेल, असं म्हणून आता ती तो विचार करते. तर आता दुसरीकडे साक्षी जेलमध्ये असते. तेव्हा हवलदार या तेथे येतात आणि लगेचच साक्षीचं तोंड पकडत तिला विचारतात, काय ग, काय कांड केलं होतं म्हणून या जेलमध्ये आलीस? तेव्हा जे काही केलं होतं त्याची शिक्षा मी माझी भोगतीये, असं साक्षी रागातच म्हणते. तेव्हा अवकातीत राहायचं, अजिबात धुसफूस करायची नाही, असं हवलदार म्हणतात. अगं तू खोटा भाऊ कोर्टामध्ये उभा केलास, आईवर चिखलफेक केलीस, लाज नाही वाटली का तुला? तेव्हा आता साक्षी रागातच म्हणते, तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ ग, आणि तुझ्यासारख्या मी 50 बायका उभ्या करेन, समजलं? त्यामुळे अजिबात माझं मला नाही दाखवायचा, हा अवकातीत राहायचं. तर तेथे महिपत आलेला असतो आणि सगळं त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा तुझा बाप कोणीही असो, मला अजिबात अवकात दाखवायची नाही, असं हवलदार म्हणतात. तेव्हा आता लगेचच साक्षी तिच्यावर जोरात ओरडते. तर हवलदार मॅडम असतात ना, त्या आता लगेचच साक्षीच्या तोंडावरच पाणी टाकतात. तर महिपत हे सगळं काही पाहतो आणि त्याला आपल्या लेकीचं हे दुःख पाहावत नाही. त्यानंतर तो आता थेटच तेथून बाहेर येतो आणि दामिनीला कॉल करतो. तेव्हा दामिनी आता महिपतचा आलेला कॉल पाहते आणि मुद्दामच कट करते. दुसरीकडे आता पुन्हा महिपत तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण दामिनी काही कॉल रिसीव्ह करत नाही. त्यानंतर महिपत आता चिडतो आणि म्हणतो, ऐन टायमाला ही देशमुखबाई कुठे उलटली काय माहीत. तर आता दुसरीकडे सायली आता विमलला म्हणते की बाबांच्या आवडीची चिंचगुळाची आमटी केली आहे आणि आईंना आवडतो ना तसा काजू घातलेला मसाले भात सुद्धा बनवलाय. ते दोघे आले ना फक्त व्यवस्थित जेवतील ना एवढं बघा. त्यावेळी विमल हो असं म्हणते. त्यानंतर सायली आता त्या दोघांचीही ताटं डायनिंग टेबलवर ठेवते आणि एका नोटबुकवर आई बाबा मला माफ करा असं लिहिते आणि त्या दोघांच्या ताटाजवळ ठेवते आणि पुन्हा आपल्या कामाला तेथे किचनमध्ये जाते. तेव्हा आता विमल लगेचच विचारते, सायलीताई एक सांगू का हो? तेव्हा
सायली विचारते काय झालं, बोला ना विमलताई. मग आता विमल लगेचच म्हणते सायलीताई तुमच्याकडनं ना काहीही चूक झालेली नाहीये. तुम्ही सर्वांसाठी किती करता, परंतु त्या तन्वीताई नेहमी तुम्हाला असं पाण्यात का बघता हो, सांगा ना. पण तन्वीताईंना कोणीतरी धडा शिकवायलाच हवा. त्यावेळी आता सायली हसते आणि म्हणते की विमलताई तुमची नोकरी धोक्यात येईल ना, असं काही बोलू नका म्हणजे झालं. त्यावेळी विमल म्हणते काय करावं मग. तन्वीताई ना अजिबातच ऐकत नाहीयेत, नुसता हेकेखोरपणा करतायत. सांगा बरं तुम्ही काय करायचं. त्यावेळी आता सायली म्हणते जाऊ द्या, विषयच सोडून द्या. विमल म्हणते की कसं आहे ना, मधुभाऊसुद्धा तन्वीताईंबद्दल अजिबातच चांगलं बोलत नाहीये. तेव्हा सायली ही आता तिच्याकडे पाहून गालातच हसते. मग दुसरीकडे आता महिपत हा साक्षीला भेटायला आलेला असतो आणि तिला जरा बाजूला घेतो आणि म्हणतो कसं आहे ना, तू एवढीशी होती ना तेव्हापासून तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, पण आता ना तुझी अजिबातच अवस्था मला बघवत नाहीये. आता लगेचच साक्षी म्हणते मी कशी सहन करत असेल, पण अण्णा मला इथे येऊन पहिल्यांदा जाणीव झाली की माणसं किती वाईट असू शकतात. सांगू का अण्णा, मला ना आता इथे अगदी श्वास घेणं सुद्धा अशक्य होऊन बसलंय आणि तुम्ही मला इथून बाहेर काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आहात. तेव्हा करतोय पोरी, मी तुला बाहेर काढण्यासाठी 113% प्रयत्न करतोय बाळा. तू जरा माझ्यावर विश्वास ठेव असं महिपत म्हणतो. त्यानंतर आता लगेच तो शेवडे तेथे येतो आणि लगेचच त्या हवालदार मॅडम असतात ना त्यांना तेथून बाहेर जायला सांगतो. त्या बाहेर गेल्यानंतर लगेचच आता शेवडे पुढे येतो आणि महिपत सर तुम्ही जेवण मागवलं होतं ना, हे ते जेवण घ्या असं म्हणतो. तेव्हा महिपत आता म्हणतो की शेवडे ऐक, हे बघ माझी पोरगी आता जेवण करणार आहे. आता जर काही कुणी इथे आलं तर मी त्याचा मर्डरच करेन हा, त्यामुळे ना आता बाहेर लक्ष ठेव. तेव्हा तो आता 1 मिनिट असं म्हणतो. त्यानंतर आता लगेचच महिपत हा शेवडेला बाहेर जायला सांगतो. मग आता महिपत म्हणतो घे पोरी, बापाच्या हातून 2-3 घास खा असं म्हणून लगेचच महिपत हा आपल्या लाडक्या साक्षीला घास भरवतो. त्यावेळी आता म्हणतो बाळा किती वाळलेस ग तू. अगं घरी असताना ते डाएट का फाईट करत होती तेव्हा सुद्धा एवढी बारीक झाली नव्हतीस तू, आता तेवढी बारीक झालीयस तू. तेव्हा साक्षी म्हणते जेवणच जात नाही अण्णा, काय करू मी तरी, कारण तिकडे त्या रबरासारख्या पोळ्या असतात, पाण्यासारखी ती आमटी असते, मी कसं जेवणार तुम्हीच सांगा ना. त्यावेळी महिपत म्हणतो मी म्हटलं ना बाळा तुला जास्त वेळ आता इथे काढावा लागणार नाही, हे घे असं म्हणून तो तिला पुन्हा घास भरवतो. अगं तुला इथनं बाहेर काढण्याचा सर्व बंदोबस्त सुद्धा केलाय मी. पवरला घातली लात आणि जगातील सर्व बेस्ट वकिलीन तुझ्यासाठी मी बघितली, म्हटले आहेत की तुला इथनं नक्कीच सोडवेन आणि मला असं वाटते हा सुद्धा म्हणावं लागणार नाही, त्याच्या अगोदरच ती तुला सोडून देईल. त्यावेळी आता साक्षी विचारते खरंच असं होईल का अण्णा. तेव्हा अण्णा म्हणतो 113% होईल, तू अजिबात आता इथून पुढे काळजीच करायची नाही असं म्हणून तो पुन्हा तिला घास भरवतो. तेव्हा साक्षीला आता आनंद होतो की बरं झालं अण्णाने दुसरी वकिलीन पाहिली, म्हणजे जेणेकरून मला इथून बाहेर तरी पडता येईल. पण ती देशमुख बाई जेव्हा इथे येईल आणि तुला प्रश्न विचारेल तेव्हा त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्यायची, म्हणजे कसं तुला लगेच इथून ती बाहेर काढेल. मग तुझी खोली मऊ मऊ गादी आणि गारगार एसी, बरं चायनीज, हे सगळं काही तुला मिळेल मग तिथे. तेव्हा साक्षीला आता खूपच आनंद होतो. इकडे सायली आता लगेचच किचनमध्ये काहीतरी खास पदार्थ बनवते आणि अर्जुनसाठी तिकडे घेऊन चाललेली असते. प्रिया नेमका आता ते पाहते कारण सायलीच्या चेहऱ्यावर हसू असतं. मग आता प्रिया मनातच विचार करू लागते ही सायलीना दरवेळी माझ्या प्लॅनचे 12 वाजवते, परंतु आता हिचं नक्की काय चाललंय ना ते बघायलाच हवं. दुसरीकडे प्रतिमाने स्वतःला आता कोंडून घेतलेलं असतं. तेव्हा सुमन आणि नागराज हे दोघेही दारोगड वहिनी असं मोठ्या मोठ्यानेच म्हणत असतात. तुला आवाज येतोय का वहिनी आतमध्ये, असं नागराज म्हणत असतो. त्यावेळी सुमन सुद्धा म्हणत असते वहिनी अहो उघडा की प्लीज दार, आम्हाला भीती वाटायला लागली. पण आता प्रतिमा रडत असते आणि तिला ते सगळं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे मी जेव्हा बागेतून फुले घेऊन आले होते तेव्हा ताजीच फुलं त्या फुलदाणीमध्ये ठेवली होती आणि त्यानंतर ती काटेरी फांद्या ह्या तेथे आल्याच कुठून, हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. मग आता
गोळ्यांचा साईड इफेक्ट हा असू शकतो असं प्रिया म्हणाली होती, परंतु तसं नाहीये काही. त्याचबरोबर उपम्याचं जे प्रकरण आहे ते सुद्धा आता प्रियाने असंच हाणून पाडलं असं तिला मनात वाटत असतं. तेवढ्यातच आता लगेचच तेथे रविराज येतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा वहिनी आतून अजिबातच दार उघडत नाहीये, त्यांना किती वेळ आवाज दिला तरीही त्या ऐकत नाहीये असं सुमन सांगते. तेव्हा दादा तू बघणार आहे एकदा, आम्हालाच भीती वाटतेय असं नागराज म्हणतो. तेव्हा रविराज लगेचच आता प्रतिमाला आवाज देत दार ठोठावत म्हणतो की प्रतिमा, अगं काय वेडेपणा आहे हा. त्यावेळी प्रतिमा दार उघड असं मोठ्यानेच रविराज ओरडतो, परंतु प्रतिमा आता दारच उघडत नाही. त्यावेळी सुमन विचारते, बोला ना वहिनी, अहो काय झालंय. मग आता लगेचच रविराज हा मोठ्याने म्हणतो, प्रतिमा तुला सायलीची शपथ आहे, उघड दार. आता सायलीची शपथ घातल्यानंतर प्रतिमा लगेचच दार उघडून बाहेर येते. मग आता तेथे तिच्याजवळ सर्वजण येतात. ती आता बेडवर बसते. तेव्हा सुमन देखील तिच्या शेजारी बसते, रविराज देखील, आणि विचारतात तिला काय झालं म्हणून. त्यानंतर आता सुमन ही म्हणते की वहिनी सांगा ना हो काय झालंय. रविराज म्हणतो हो ना, ती बोलतच नाहीये काही. त्यावेळी आता सुमन म्हणते मगाशी तर वहिनी ठीक होत्या आणि त्यानंतर तन्वीचा विषय निघाला, त्यामुळे तर काही झालं नाही ना, म्हणजे तन्वी तुम्हाला तर काही बोलली नाही ना वहिनी, असं ती आता लगेचच प्रतिमाला विचारते. विराज विचारतो काय झालं अगं, तन्वी काय म्हणाली. तर इकडे कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप हे दोघेही जेवणासाठी डायनिंग टेबल जवळ येतात. मग आता आज काय बेत आहे असं लगेचच प्रताप विचारतो. तेव्हा तुमच्यासाठी साहेब चिंचगुळाची आमटी आणि वहिनी तुमच्यासाठी काजू घातलेला मसाले भात बनवलाय असं आता लगेचच विमल म्हणते. तेव्हा प्रताप विचारतो, विमल हा सगळा स्वयंपाक तू केलाय का गं. त्यावेळी आता विमल म्हणते की नाही, हा सगळा स्वयंपाक आहे ना. असं म्हणून ती सायलीचं नाव घेणार तितक्यात कल्पना म्हणते की मला कुणाचंही कौतुक ऐकायचं नाहीये, समजलं. असं म्हणून ती विमललाच गप्प करते. त्यानंतर आता समोरच एक चिठ्ठी असते. तेव्हा आई बाबा मला माफ करा असं त्या चिठ्ठीवर सायलीने लिहिलेलं असतं आणि ती चिठ्ठी आता कल्पना वाचते आणि लगेचच उलटं पान करून तेथे ठेवते. दुसरीकडे अश्विन खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो आपल्या खोलीमध्ये सायलीला मोबाईल लपवून ठेवताना काहीच कसं वाटलं नसेल. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते, अश्विन तू शांत हो रे जरा, कारण सायली किती निर्लज्ज आहे हे माहीत आहे ना आता आपल्याला, मग तिच्यामुळे तू असं स्वतःला त्रास का करून घेतोस. अगं तन्वी, मी इतक्या इझिली चिडणाऱ्यांपैकी कधी नव्हतोच ग, असं आता लगेचच अश्विन म्हणतो. पण दादा आणि सायलीने ठरवले की माझा स्वतःवर कंट्रोल राहूच द्यायचा नाही म्हणून. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, पण ते असे विचित्र वागणार असतील ना तर स्वतःवर असा कंट्रोल ठेवायचाच नाही. त्यांना 4 गोष्टी ऐकवतोस ना तेच करेक्ट आहे, तसंच करत राहा. मग आता अश्विन हा प्रियाकडे पाहतच राहतो. तेव्हा आता प्रिया म्हणते, अश्विन अरे तू एकमेव आहेस जो तू त्यांना सरळ करू शकतोस या घरात. बरं तू काही खाऊन घेणार आहे का काही, विमलताईंना वाढायला सांगते. तेव्हा तो म्हणतो नाही मला भूकच नाही. ती म्हणते बरं ठीक आहे नको खाऊ काही, थंड दूध पितोस का जरा, मीही पिते मग, मी दूध घेऊन आले हा, असं म्हणून प्रिया लगेचच तेथून जाते. तर आता इकडे सायली ही म्हणते की धरा बरं गरम छोले पुरी आणि त्याचबरोबर ओलं खोबरं घालून केलेली खीर, हा माझ्या नवऱ्याचा आवडता मेनू आहे बरं. तेव्हा आता लगेचच अर्जुन काहीच बोलत नाही, एकदम गप्प असतो. सायली म्हणते अहो जेवून घ्या ना प्लीज, मी हे सगळं तुमच्यासाठी बनवलंय. आता सायली म्हणते थांबा थांबा हा, म्हणजे खिरीमध्ये ना जरा ओलं खोबरं टाकायचंच राहिले. मग आता तो म्हणतो शक्यच नाही, मला काय आवडतं ना हे तुमच्या लक्षात असतंच नेहमी. तेव्हा सायली आता गालातच हसते आणि म्हणते अगदी बरोबर, माझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी मला जरी झोपेत कोणी विचारल्या ना तरीही मी कधीही त्या विसरणार नाही, पण तरीही माझा नवरा माझ्यावर चिडतोय आणि तो सगळा राग अगदी अन्नावर काढतोय. ऐका ना तुम्ही त्याला समजावा ना, तुमचं ऐकेल तो, असं आता लगेचच सायली अर्जुनला म्हणते. मग आता पुढे ती म्हणते त्याला सांगा ना की बायकोला माफ करून टाक म्हणून, प्लीज तुम्ही समजावाल ना. अर्जुन सायलीच्या या भोळेपणाकडे पाहतच राहतो आणि तिच्यावर हसतो. तेव्हा सायलीला देखील खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा सायलीला म्हणतो की माझं युनिव्हर्स मला म्हणतंय ना की माझ्या बायकोबरोबर मला कॅन्डल लाईट डिनर करायचं होतं आणि हे मॅजिक सुद्धा मला करता आलं नसतं, इतकं रोमॅन्टिक तुम्ही कॅन्डल लाईट डिनर आजचं प्लॅन केलंय.
सायलीने आता खूप छान असं कॅन्डल लाईट डिनर अर्जुनसाठी रूममध्येच अरेंज केलेलं असतं, तेव्हा ते दोघेही आता एकमेकांना घास भरवतात. तर दुसरीकडे आता दामिनी देशमुख ही जेलमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर जी लेडी कॉन्स्टेबल असते ना, तिला म्हणते की साक्षी शिखरेला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली, तुम्ही विचार करायला हवा होता की आता तिची वकील ही देशमुख आहे, समज सस्पेन्शनला तयार राहा असं म्हणून आता ती लगेचच तिचं सस्पेन्शन ऑर्डर काढायला सांगते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.